पुढची बातमी सोलापुरातून। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात मोठी राजकीय खेळी केली आहे। मात्र यातले 3 माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे असल्यामुळे अजित पवारांना हा एक धक्का मानला जातोय। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। ऐन दिवाळीमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे। कारण एकाच वेळी 4 माजी आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौरांनी भाजपात प्रवेश केला। या दरम्यान माजी आमदार दिलीप माने, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील हे उपस्थित होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर या 4 माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता वेग आलाय। विमान सेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये आले। मुख्यमंत्र्यांनी 4 माजी आमदारांच्या भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे। 16 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांसोबत रात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाली। माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने आणि माढ्याचे माजी आमदार पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित होते। पुढच्या आठवड्यात 4 माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील मालक यांची ताकद खूप मोठी आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये याच्या ताकदीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे। त्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होण्यासंदर्भात चर्चा चालू आहे, ती यशस्वी झालेली आहे। त्यानंतर सोलापूर शहर असेल किंवा दिलीपराव मानेंचा प्रवेशाचा संदर्भ असेल, यशवंत माने यांचा असेल, प्रवेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील। आता 2-3 आमदार इथे सोलापूर तसंच आहे। अक्कलकोटचा आमदारचा विषय तसंच आहे, शहरातल्या दोन्ही आमदारांचा तसंच आहे, विजय मालकांचा विषय तसंच आहे, कोटे साहेबांचा विषय तसा आहे। पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला माहीत नाही। कशा पद्धतीने हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे ह्याचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढे, त्यांचं धोरण पुढचं खूप असेल। भाजपाच्या या खेळीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। या 4 माजी आमदारांपैकी 3 माजी आमदार हे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे असल्यानं भाजप मित्र पक्षाला सुरुंग लावल्याचं दिसून येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपाला मिळालेली ही नवी साथ सोलापूरमधील समीकरण पूर्णपणे बदलू शकते। दिलीप माने काँग्रेस जिल्ह्यात सहकार क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे। सोलापूर जिल्हा बँकेचे ते माजी अध्यक्ष होते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती ते आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जाहीर झालेलं तिकीट खासदार रणजित शिंदेंमुळे त्यांचं कापलं गेलं। राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सलग 3 वेळा मोहोळ विधानसभेवर आमदार म्हणून ते राहिलेले आहेत। सध्या महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे ते अध्यक्ष आहेत। लोकनेते साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत। यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस 2019 मध्ये मोहोळ मतदारसंघातून ते विजयी झाले। 2024 मध्ये शरद पवार गटाचे राजू खरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। बबनदादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस माढा मतदारसंघातून 6 वेळा ते आमदार राहिलेत। बबनराव शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं मुलगा रणजित शिंदे सक्रिय आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रणजित शिंदे शरद पवार गटाच्या अभिजित पाटील विरोधात पराभूत झालेले होते। पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे आणि लोकांचा विश्वास आता महाविकास आघाडीवर नाही। देवेंद्र फडणवीस सरकारला अपेक्षित विकासाचा विषय आहे। विकासाकडे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळं 15 वर्ष पुढचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात राहील आणि त्या अपेक्षेने राज्याचा विकास होईल। म्हणून अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये शिंदेजीकडे, अजित पवारकडे जात आहे। भाजपानं सोलापूरमध्ये आपल्या मित्र पक्षाला दणका देण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे। 4 माजी आमदारांबरोबरच आणखी काही बडे नेते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिक्रिया नेमकी काय येणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।